enough. Oi, oi, oi. गांधी की जय, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. विजय हो काँग्रेस पक्षाचा, विजय हो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. काँग्रेस कमिटीन हो प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो आसा. सो सगळ्यांक हांव पयलींच सांगूंक सोदता की ताका लागून मातशें 10:59 मेरेन हांगासर कशें करून आमी हे आमदार ॲडव्होकेट कार्लोस आल्वारेस फरेरा यांच्याकडे तेंच्यांनी येवचें. तशेंच आमचे सिनियर व्हायस प्रेसिडेंट श्री M.K. शेख, तशेंच PCCचे जनरल सेक्रेटरी श्री विजय विखे, नॉर्थ गोवा प्रेसिडेंट श्री वीरेंद्र शिरोडकर, काँग्रेस प्रेसिडेंट श्रीमती बीना नायक, तशेंच सेवा दलाचे प्रेसिडेंट हांगासर पावूना. सेवा दलाचे वर्किंग प्रेसिडेंट सेवा दलाचे प्रेसिडेंट श्री जयवंत प्रभुदेसाय, आता मागता आमचे बाकीचे जे काँग्रेस पार्टीचा भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की. मार्टर्स डे म्हूण आमी सेलिब्रेशन करूं आयला. मार्टर्स डे कित्याक? फॉर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया आमचे मार्टर आशिल्ले आनी मार्टर्स झगडले आमचे इंडियाचे फ्रिडमाक आनी सगळे आशिल्ले वांगडा. सो दोज पीपल हू वर फायटींग फॉर द कॉज ऑफ इंडिया ते आमचे व्हडले लिडर, आमचे फकत फ्रिडम फायटर्स म्हूण तेजी याद करपाची न्ही. वी मस्ट ऑल्सो रिमेंबर दोज हू हॅव सॅक्रिफायस देयर लायफ्स, हू वर किल्ड. And today is a special day because Mahatma Gandhi was assassinated today. And Mahatma Gandhi's assassination is accepted and taken across the country as Martyrs' Day, celebrated every year. आणि आम्ही तुम पळयला आसतले 2 minute silence at 11 o'clock आम्ही केला. This 2 minute silence सगळ्या देशांत across India it is being followed for a 2 minute silence in respect and memory of the martyrs. If we आम्ही आसात जाल्यार आम्ही शिकले जाल्यार on the ideals of the martyrs, their thoughts, their vision, I think it will help all Indians to come together as true Indians and fight for cause of India, what they had in dream. If you remember, even Rabindranath Tagore, even Bankim Chandra Bose coming from Calcutta, people from middle of central India, North India, East India, South India, everybody, even Maharashtra, Gujarat, everybody fought for cause of India. आमचे गोंयकार पासून आशिल्ले थिंगा because many Goans were outside and they are also their freedom fighters for the cause of India's freedom. So I salute these martyrs and I am grateful that Congress party is taking the lead to respect them, honor them. Thank you very much. आज महात्मा गांधीचं स्मृती दिन आणि त्याचबरोबर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे असंख्य असे देशभक्त स्वातंत्र्य सैनिक आपले प्राणार्पण केले त्या सगळ्यांची आठवण काडचो आजचो दीस आसा आणि त्यांच्या प्रती आमच्या मनात जी भावना आसा ती भावना व्यक्त करपाचो हो दीस. महात्मा गांधी हे अलौकिक असे व्यक्तिमत्व आसा.
आणि माझं व्यक्तिगत अशें मत आसा की भगवान बुद्धानंतर ज्या प्रमाणे येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर ह्या सारखे जे जागतीक कीर्तीचे नेते तांकां एक धार्मीक नेते म्हणून नंतर मानता मेळ्ळे त्या पातळीवरचो महात्मा गांधी असो ह्या जगाक दिल्लो गोव्यान भारतान दिल्लो असो एक जागतीक कीर्तीचो नेतो. संयुक्त राष्ट्र संघात 2 ऑक्टोबर ही त्याची जयंती ही जागतिक शांती दिन म्हणून मनयल्या. खरें म्हणजे नोबेल पीस पारितोषिक मरणोत्तर सुद्धा त्या दिवशी जर विचार जर झालो तो अयोग्य ठरचो ना. आज देशाक शांतीची गरज आसा, समन्वयाची गरज आसा, सर्वधर्म समभावाची गरज आसा आणि गांधी नेहमीच ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्ले आमकां सगळ्यांक खबर आसा. त्याचबरोबर रामराज्य ह्या देशात हाडचे यासाठी महात्मा गांधींनी आपली विचार प्रणाली जनतेसमोर अनेक वेळा दवरली. रामराज्य म्हणजेच सगळ्यांचे भले सगळ्यांचे कल्याण करणारी अशा स्वरूपाचे राज्य ते आमकां ह्या भारतान जर हाडटलो आमी जर हाडटले तर आमकां सर्व जाती धर्म समभाव जाय जे अत्यंत दलित आसात जांकां समाजान आजपर्यंत उपेक्षीत दवरले हजारो लाखो वर्षां त्या समाजाक हात घेवन वयर काडपाची गरज आजही आसा. गेली 75 वर्षां जाली म्हणून ते कार्य पूर्ण जाल्लें ना. त्याचप्रमाणे अनेक धर्मांनी विभागलेलो आमचो भारत देश आसा तांकांय आमी एकठांय दवरपाक जातीय आनी धार्मीक लढ्यांतल्यान जगाचें कितें नुकसाण जालां हो इतिहास आमच्या सगळ्यांच्या समोर आसा. त्या इतिहासांतल्यान घडो घेवन जर आमी फुडें सरतले तर महात्मान ना, दुसरे व्यक्तिमत्व ना, दुसरे ऋषितुल्य असो मनीस ना आणि जाका काळांतरांनी अत्यंत उच्च अशें पॅडेस्टल मेळटलें, उच्च अशें स्थान मेळटलें जागतीक स्तराचेर आजूय तांकां मेळ्ळें आसा. अशें व्यक्तिमत्व दुसरें आमचे कडेन ना. त्या महात्मा गांधीक मनपूर्वक प्रणाम करता आणि भारताची आगामी वाटचाल त्यांनी सांगितलेल्या रामराज्याच्या महारस्त्यावर पुढे सरची अशी अपेक्षा आहे. 30 जानेवारी 1948 सालान हो अत्यंत दुखाचो दीस जावन आसा ह्या पुराय देशाच्या जनतेक आनी देशाक लागून. महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन जाणी ह्या देशाक स्वतंत्र करपा लागून जो चळवळ मुखार व्हेली, जे इंडिपेंडन्साचे मुवमेंट्स मुखार व्हेले आनी अहिंसा मार्फत म्हणजे अहिंसान ते मुखार गेले आमकां इंडिपेंडन्स मेळपाक. इंडिपेंडन्स मेळून 1 वर्सा भितर आयच्या दिसा 1948 RSSचे मेंबर नथुराम गोडसे हांणी 3 गुळयो घालून तांची हत्या केली. आणि महात्मा गांधीच्या लास्ट क्षणान आपलो जीव सोडच्या पयलीं तांच्या तोंडाचेर कितें शब्द आशिल्ले, हे राम. ज्या महात्मा गांधीन ह्या भारत देशान रामराज्य करपाचें जे स्वप्न तांचें आशिल्लें ते म्हाका दिसता ह्या देशान एक युनिटी हाडपाचें, सगळ्या भाईचारान लोकांक दवरपाचें आनी इक्वेलिटीन ह्या देशाक मुखार वचपाचें हें तांचें एक स्वप्न आशिल्लें. ज्या लोकांच्या तोंडार महात्मा गांधी आनी काळजान नथुराम गोडसे सारखे लोक जे आसात म्हाका दिसता ह्या पद्दतीन हो देश मुखार वचपाक शकना. शेकड्यांनी वर्सां आमी ह्या देशान एक युनिटी भाईचाऱ्यान रावपाचो एक प्रयत्न ह्या देशान जाला आनी म्हजी एकूच आयच्या दिसा ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टी खास करून ते RSS लोक तांचे कडेन विनंती आसा की तुमी महात्मा गांधीचे विचार, महात्मा गांधीची धोरणां मुखार व्हरपाचो तुमी म्हणटा आमी प्रयत्न करतात. एकूच म्हजो एक एडवायस आसा की महात्मा गांधी सारखे मनशाचे विचार तुमच्या तोंडार न्ही तुमच्या काळजान आसचे आनी नथुराम गोडसेचे जे विचार आशिल्ले ते म्हाका दिसता खंय तरी काडून कुशीक दवरपाक जाय. कित्याक हो देशाचो प्रश्न आसा, ह्या देशान रावपी लोकांचो प्रश्न आसा. सो एकूच आयच्या दिसा म्हाका दिसता सगळ्यांनी सपूत घेवया की महात्मा गांधीचे विचार घेवन आमी मुखार वचपाचो प्रयत्न करया.